सकाळच्या बुलेटिनमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते आणि सुरुवातीला मोठी महत्त्वाची बातमी आहे। जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ पवारांच्या कंपनीला 42 कोटी रुपये भरावे लागणार आहेत। यात 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी आणि 21 कोटींचा दंड भरावा लागणार आहे। रजिस्ट्री ऑफिसने तशी नोटीस पार्थ पवार यांच्या कंपनीला पाठवली आहे। पार्थ पवारांची अमेडिया कंपनी आणि शीतल तेजवानी यांच्यामधला व्यवहार रद्द करण्यासाठी अमेडिया कंपनीला 42 कोटी रुपये भरावे लागणार आहेत। रजिस्ट्री ऑफिसनं पार्थ पवारांच्या कंपनीला तशी नोटीस पाठवली आहे। नोटिशीमध्ये नेमकं काय आहे तेही पहा। स्टॅम्प ड्युटी 5% अधिक स्थानिक संस्था कर 1% अधिक मेट्रो कर 1% याप्रमाणे एकूण 60% मुद्रांक शुल्क। व्यवहारावरील दंडही शासनाला द्यावा लागेल। हा दंड 21 कोटी रुपये असल्याची माहिती आहे। मुद्रांक शुल्क माफीचा दावा करून खरेदी खत नोंदवण्यात आलं होतं। प्रत्यक्षात 500 रुपये मुद्रांक शुल्कही देण्यात आलेलं नाही, त्यामुळे दस्त योग्य मुद्रांकित नाही अशी नोटीस रजिस्ट्री ऑफिसनं पार्थ पवारांच्या कंपनीला दिली आहे। सरकारी अधिकारी त्यांनी निर्णय घेतला असेल त्याच्याकडे काही मजबूत पुरावे तर काही गोष्टी असतील त्याच्याचा कसा निर्णय। प्राथमिक दृष्ट्या जे सकृत दर्शनी आम्हाला आढळलं त्यावर आम्ही कारवाई केली, गुन्हे दाखल केले। आता चौकशीमध्ये जे काही येईल, महिनाभरात चौकशी पूर्ण होणार आहे आणि चौकशीअंती जे काही त्यामध्ये दिसेल ते आम्ही आमचं सरकार करेल। देवेंद्रजींनी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत। कोणतीही सरकारी जमीन खरेदी करायची असल्यास 75% नजराणा द्यावा लागतो। पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीच्या बाबतीत 300 कोटींमध्ये व्यवहार झाला हे समोर आलंय आणि अशा वेळी 300 कोटींचे 75% म्हणजे 225 कोटी होतात। यामध्ये स्टॅम्प ड्युटी आणि दंडाची रक्कम ऍड केली तर 225 कोटी आणि 42 कोटी असे एकूण 267 कोटी होतात। याचाच अर्थ 300 कोटींच्या जमिनीचा व्यवहार रद्द करण्यासाठी एकूण 267 कोटी भरावे लागू शकतात। आपण फक्त स्टॅम्प ड्युटी पुरतं बघतोय, तो 42 की 41 कोटी हा भाग वेगळा आहे, पण नजराना जर भरावा लागला असता तर तो साधारणपणे 250 कोटी भरावा लागला असता। त्याच्यामुळे 250 कोटी प्लस 41 कोटी वगैरे म्हटलं तर ती रक्कम 2-2.25 कोटीच्या घरामध्ये जाते।